म्हातारी लोक आहेत ना, अगदी वयस्कर, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा, त्यांच्याशी संपर्क साधा, ज्याच्यामुळे काय होईल तुम्हाला इथली जी शाश्वत गोष्टी आहेत ते तुम्हाला माहिती होती. तुम्ही जे काय तुम्हाला सांगतो की नाही यातलं कुठलंच तुम्हाला पुस्तकामध्ये मिळणार नाही. जे येणार आहेत आपल्या रिसॉर्टमध्ये त्यांना अजून काय सांगू इच्छितो तुम्ही? मी त्यांना हे सांगेन की तुम्ही इकडे येता ह्याच्या अगोदर तुम्ही माहिती घ्या आणि आलाय तर तुमच्यासोबत एखादा गाईड असावा जेणेकरून तुम्ही तुम्हाला प्रॉपर माहिती मिळेल. इथली जी काय रिसॉर्ट्स आहेत ती गावामध्येच आहेत, तर नुसतं रिसॉर्ट नका बघू, त्या गावामध्ये पण तुम्ही जा, विलेज व्हिजिट करा. जसं आपण आता आपण ट्रेलवरती निघालो निघालोय. तिथल्या लोकांना तुम्ही भेटा आणि जेणेकरून तुम्हाला इथली माहिती मिळेल. वनौषधीमध्ये अफाट असलं तुम्ही कोयना भागामध्ये फिरायला येतात तर मी तुम्हाला आव्हानच करेन की तुम्ही इथं खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही 5 दिवस काय महिनाभर काय तुम्ही आयुष्यभर जरी इथं राहिलात, जसं मी आता माझं वय 35 आहे तरी अजून अभ्यास संपलेला नाही, अजून निरंतर अभ्यास चालूच आहे माझा. आपल्या रिसॉर्टचं नाव आहे शोरलाईन उज्ज्वला ॲग्रो टुरिझम. शाश्वत गोष्टी भेटतात तुम्हाला इथे, खायला सुद्धा शाश्वत गोष्टी मिळतील. आपल्या कोयनेतला मासा खायला मिळेल आणि माझ्यासारखा कोयनेचा आवलिया नावाचा माणूस तुम्हाला इथे भेटेल जो खरंच आवली आहे. तुम्ही एकदा मला भेटून बघा. मी परेश कटारिया, मी आणि माझे काही मित्र आम्ही इथे शोरलाईन उज्ज्वला ॲग्रो रिसॉर्टला तापोळ्यामध्ये भेट दिली. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आल्यानंतर रेन डान्स, त्याच्यानंतर आम्ही स्विमिंग पूल पण एकदम मस्त इकडे आणि शिवसागर लेकच्या एकदम जवळच आहे, त्यामुळं मजा आली खूप. स्विमिंग पूलमध्ये खूप एन्जॉय केला. त्याच्यानंतर त्यांचं जेवण म्हणजे अतिउत्तम, खूप मस्त जेवण होतं. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही स्टार गेझिंगसाठी पण गेलो. दॅट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि रात्रीचं जेवण आणि सकाळी आम्ही मॉर्निंग बर्ड ट्रेलला पण गेलो. त्याच्यामध्ये मला म्हणजे थँक्यू म्हणायचं आहे राकेश सर, जे इथले मॅनेजर आहेत, त्यांना आपण आवलिया पण म्हणू शकतो. सो थँक्स टू देम. आणि खूप मस्त आहे, म्हणजे आम्ही पुन्हा एकदा, आम्ही तर आता बॅचलर आलो, आता मी पुन्हा फॅमिली, माझ्या वाईफ, मुलाला सगळ्यांना घेऊन येणार आहे इथं पुन्हा एकदा. खूप मस्त, म्हणजे खूप मस्त वेगळा एक्सपिरियन्स होता. थँक्यू.